इथं आम्हाला दांडगाई सेवा करून गावची यात्रा खाली आणण्याचा प्रयत्न करतो। त्यामुळे आणि त्याने जर वारंवार जर असा प्रकार जर करण्याचा प्रयत्न केला तर मी स्वराज्य पक्षाच्या वतीने त्याचा जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळात तो जर असाच करत राहिला तर त्याला आम्ही त्याचा सत्तेचा माज जाऊ आणि त्या सत्तेचा माज आम्ही उतरू 100%। यात्रेचं काय असेल परमिशन वगैरे काय तुमचं नियोजन असेल ना? एक मिनिट, यात्रा देवीच्या माळावर देव राहायला करमाळ्यात ही वस्तू जी अशी बघा त्या मागच्या 12 वर्षाखाली तिथं यात्रा भरली होती। 5व्या माळाचा प्रश्न बंद पडला, इथं छेडछाड झाली मुलींची आणि पाळणा काढला होता। तिथं दर लागत नाही 12-12 फूट खाली मोठे पाळणे सगळे डोक्याला बायांना लागलं होतं। पाळणे थांबून ट्रेननी माणसं उतरली होते कधी 10 ते 12 वर्षाखाली हा प्रकार इथं घडला होता। त्याच्यापासून जीव देवीच्या माळा चालू आहे। आतापर्यंत मुलीला कोणत्या छेडलेलं नाही, कुणाची चोरी झालेली नाही आणि कसलाही गैरप्रकार वर्तणूक होत नाही। माळावरचा सपोर्टांना इतका आतापर्यंत चालू यात्राच माळावरची दुसऱ्या हस्तक्षेप तुमचा ग्रामपंचायत काय असं ठराव घ्यायची आणि तशी काय रिस्क असेल तर परवानगी घेतोय। बाकीचं वाद घालायचं कारणच नाही काही। आम्ही वाद घालत नाही, फक्त सत्तेच्या जोरावर जो माज धावतोय आम्हाला तो त्याचा माज उतरण्यासाठी आम्ही थांबलेलो आहे। यात्रा खाली तो आम्हाला वारंवार सारखा आमच्या तरुणांवर खोटे गुन्हे दाखल कर, हे कर ते कर, आमचे इथं पोर टपरे टाकून आपला उदरनिर्वाह करतात तर त्यांना ते टपऱ्या उचलली कर काही करण्याचा प्रयत्न करतोय। लय लोक गेले, लय होते साहेबांना का थांबलो तुम्ही इथं? मॅडमनी परवानगी दिली, आम्ही येऊन जाणार नाही। मॅडमनी सांगितलं कारण ही प्रत्येक वेळेस हो चला जाऊन दे आता आम्ही हा रस्ता अडवलेला नाही। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे SDO वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेशजी चिवटे यांचे बंधू शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख यांनी देवीचा माळ येथे नवरात्र उत्सव हा अतिशय मोठ्या प्रमाणात दरवर्षी सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होत असताना त्यांनी या देवीच्या माळाच्या ग्रामस्थांच्या आणि देवीच्या माळावर जे कमला देवीचे भव्य मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये त्या आवारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये 9 दिवस नवरात्राचे मोठ्या यात्रेच्या स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यात्रा भरते। तर या जिल्हा प्रमुख महेश चिवटेंनी याच्या देवीच्या माळावर एक यात्रा आणि मला वाटतं इथं खाली दुसरी यात्रा भरवायचा, बायपासला दुसरी यात्रा भरवण्याचा प्रयत्न चालवला आहे। तर सर्वप्रथम मी समस्त देवीचा माळ ग्रामस्थ, करमाळा शहर व करमाळा तालुक्यातील सर्व गावे यांच्या वतीने मी त्यांचा तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो। कारण महेश चिवटे हे वारंवार वादग्रस्त मुद्द्यांना धरून वारंवार सत्तेच्या जोरावर मुजोरपणा करत आहेत आणि महेश चिवटेंनी या अगोदर सुद्धा करमाळा शहरातील काही तरुणांवर खोटे गुन्हे दाखल व्हावेत अशी सुद्धा मागणी केली आहे। कारण बऱ्याच बाबी महेश चिवटे सुद्धा काय गोष्टी कुठं करतात याचा सुद्धा तपशील या ठिकाणी सर्व काही संबंधितांकडून काही थोड्या दिवसात जमा होईल। तो योग्य वेळी सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना तो पुराव्यानिशी दाखवला जाईल आणि जर महेश चिवटेंनी जर एकनाथ शिंदे आणि सत्तेच्या जोरावर जर करमाळा शहर आणि पंचक्रोशीतील लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर याचा परिणाम शिंदे गटाला आणि एकनाथ शिंदे यांना मोठ्या प्रमाणामध्ये भोगावा लागेल। या करमाळा तालुक्यातून शिंदे गट आम्ही हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही। महेश चिवटेंनी या देवीच्या माळाच्या गावामध्ये हस्तक्षेप करण्याचा त्यांचा काहीच अधिकार नाही। त्यांचा काय संबंध ते देवीच्या माळाचे काही ग्रामपंचायतचे सदस्य आहेत का, तिथले मतदार आहेत का, तिथले रहिवासी आहेत का, काय
फक्त आम्ही तुम्हाला एक देवीचा भक्त म्हणून बघतो. तुमच्या एका भक्ताच्या भक्तीमुळे हजारो लाखो भक्तांचा हिरमोड तुम्ही करू नका. तुम्हाला तो अधिकार कुणी दिलेला नाही. आमची सर्व पंचक्रोशीतील शहर आणि पंचक्रोशीतील सर्व देवीच्या भक्तगणांकडून आमची विनंती आहे, कृपया तुम्ही असा वादविवाद लावण्याचा प्रयत्न करू नका. हा तुम्ही प्रयत्न जरी केला तर याला वादाची वाचा फुटणार आहे. याची दखल प्रशासनाने घ्यावी ही आमची विनंती. देवीच्या मंदिरामध्ये सालाबादप्रमाणे नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. तर गेले 10 वर्षाखाली असाच एक प्रयत्न माननीय श्री श्रेणी खाटेर यांच्या जागेमध्ये पाळणे आणि यात्रा भरवण्याचा प्रयत्न केला. पण 5व्या दिवशी अज्ञात काही समाजकंटकांनी मुलींची महिलांची छेड केली व एक पाळणा काढला होता. त्यात माता भगिनींच्या डोक्याला मार लागला होता. हे तमाम करमाळा व देवीचा माळ शहरवासियांना अवगत आहे. आणि त्याच्यामध्ये त्या मुलीला छेडछाड केल्यामुळे ते पाळणे 5व्या माळेपासून बंद होते आणि तिथून पुढं देवीच्या माळावरच पाळणे भरवले जातात. आणि येणाऱ्या प्रत्येक माऊलीला देवीचा माळ येथील तरुण आणि मुलं जे काय आहेत माता माऊली फक्त सुरक्षित देवीच्या माळावरच राहू शकतात याचा आम्हाला सर्व अभिमान आहे. आणि या अनुषंगाने देवीच्या माळावर यात्रा भरावी व आई बहिणीचं सुरक्षित तिथं सुरक्षा होती ही म्हणून. आणि महेश चुटे यांनी ह्याच्यात हस्तक्षेप घालू नये आणि गोरगरीब जनतेवर कुठलाही अन्याय करू नये. आणि उदरनिर्वाह करणारे सगळ्यांची हातावरची पोट आहेत. प्रत्येकाचा धंदा हा उदरनिर्वाह हातगाडी खारमुरीवाले सगळे तिथं असतात. त्यांचा सगळा धंदा मार खाणारे आणि त्यांचा असा भवितव्य असा प्लॅन आहे की कंपाऊंड मारून प्रत्येकाची फी घेऊन तो आत्महत्या करण्याचा व्यवसाय रूपी मुख्यमंत्र्याच्या आदेशाने त्यांचा गोल सर्कल मारून एंट्रीला 10, 50, 100 रुपये असा दुष्परिणाम 2 नंबरचे पैसे कमवण्याचा हेतूने गोरगरीब जनतेकडनं लुटायचे आणि एक गाळा लोकांना देणे त्यातनं भाडेस्वरूपी गोळा करणे हा महेश चिवट्याचा धंदा आहे. आणि तो मुख्यमंत्र्यांच्या नावाखाली आमच्यासारख्या आणि इतर तरुणावर खोटे गुन्हे दाखल केलेले व्हिडिओ क्लिप आणि ही सगळी पुरावे निशा आम्ही त्यांच्यासमोर आपण पत्रकारासमोर सादर करू.